कर्जत कल्याण राज्यमार्गापासून आंबिवली आणि एकसळ गावांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण सध्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे चर्चेचा विषय ठरत आहे। या रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। रस्त्यावरील मोरीच्या कामासाठी मुख्य मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला, यामुळे आंबिवली आणि एकसळ या दोन्ही गावांचा मुख्य संपर्क तुटला आहे। प्रशासनाने वाहतुकीसाठी जी पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिलाय त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे। हा रस्ता कच्चा असल्याने संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले। या रस्त्याला पाणी देखील मारलं जात नसल्यानं पर्यायी रस्ता ठरतोय डोकेदुखीत। या संत कामाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसतोय। धुळीमुळे लहान मुलांना श्वसनाचे विकार होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे। सध्या या भागात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलंय। पर्यायी रस्ता जंगली भागातून जात असल्याने सायंकाळच्या वेळी प्रवास करताना ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण आहे। दरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरण युद्धपातळीवर पूर्ण करून मार्ग खुला करावा, तसेच पर्यायी रस्त्यावर नियमित पाणी मारून धुळीचा त्रास कमी करावा। मोरीचे काम तातडीने संपवून मुख्य वाहतूक पूर्ववत करावी। धुळीमुळे मुलं आजारी पडत आहेत आणि रात्री बिबट्याच्या भीतीने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। प्रशासनाने आता तरी जागे व्हावे। स्थानिक ग्रामस्थ या परिस्थितीमुळे संतप्त झालेले आहेत। संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन कामं मार्गी लावावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।